तर ही ओणम स्पेशल सद्या म्हणजेच थाळी मी खाल्ली डायरेक्ट केरळला जाऊन. पहिल्यांदा अनुभवला पारंपरिक ओणम. एवढंच नाही तर राहिलो थेट बॅकवॉटरवर असणाऱ्या 5 स्टार रिसॉर्ट मध्ये. तिथली रूम व्ह्यू म्हणजे वरचा दर्जा. तर हे ठिकाण प्रॉपर्टी विशेषतः थाळी कशी होती, तिथे कसं जायचं, मुख्य म्हणजे खर्च सगळं सांगणार ना भाऊ. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बास. एका घासात 1200 ते 1500 किलोमीटरचा प्रवास वसूल. तर पुण्यातल्या ट्रॅफिकमध्ये वाट काढत काढत पोचलो थेट एअरपोर्टला. तिकडून पकडली फ्लाईट तिरुअनंतपुरमसाठी. अथांगचा दुसराच विमान प्रवास, त्यामुळे तो आधीच हवेत होता, मग प्रत्यक्ष हवेत गेला. तिरुअनंतपुरमवरून 2 तास प्रवास करून निघालो. बाय द वे हा 2 तासाचा प्रवासाचा रस्ता जो काय होता लय भारी. आणि आम्ही पोचलो कोल्लम या गावात अष्टमुडी लेकवर असणाऱ्या लीला पॅलेस या 5 स्टार रिसॉर्टमध्ये. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. आपण आलेलो आहोत केरळला आणि पहिल्यांदा मी 5 स्टार बॅकवॉटरच्या प्रॉपर्टीमध्ये राहतो आणि मला असं वाटलं की एक फेरफटका मारून तुम्हाला दाखवावं की कसं आहे. रूम टूरवर नंतर दाखवतोच, पण लय भारी माहोल आहे कारण आज ओणम आहे. चला. छोटे हत्ती ठेवलेले आहेत. या हत्तीवरती अथांगने खूप वेळा नाही का मला बसायचंय पण बसता येणार नाही याच्यावरती. सगळ्यात भारी गोष्ट कुठल्याही प्रॉपर्टीची म्हणजे लॉबी, म्हणजे आत आलेला जी काय लॉबी. हॅलो, हाय, हॅपी ओणम. आणि इथे फुलांची रांगोळी आहे आणि केरळमध्ये खूप ठिकाणी आज घराच्या बाहेर फुलांची रांगोळी घातली जाते ओणमच्या निमित्ताने. इथे मोठी रांगोळी घातली आहे फुलांची. वा वा. मागे लाईव्ह म्युझिक सुद्धा चालू आहे मागे. रिसॉर्टची जी काय लॉबी होती बाबो, एकदम भव्य. चायला 30-40 1 BHK फ्लॅट आरामात निघतील इकडे. म्हणजे फारच जागा वाया घालवली असं मला वाटलं उगाच. वरती संपूर्ण लाकडाचं काम आहे आणि या बाल्कनीज असतील या सगळ्या टिपिकल ट्रॅडिशनल केरळचं घर कसं असतं त्या पद्धतीने इतकं लाकूड वापरलंय ना याच्यामध्ये, त्यामुळे एक रिचनेस येतो कम्प्लिटली. आणि लॉबीतूनच रस्ता जातो थेट बॅकवॉटरकडे. हा जो काय रस्ता आणि जो काय परिसर होता, म्हणजे बॅकवॉटरच्या बाजूनीच संपूर्ण प्रॉपर्टी आहे. लय भारी व्ह्यू आहे. फुल नाही का आपणच भगवाना टाईप फील येतो इथे बसलं की. इथे पण जागोजागी बसायला मस्त सीट आउट्स आहेत. थोडं खाली जाऊन बघूया. इथे यांचं सी फूडचं एक वेगळं रेस्टॉरंट आहे. त्याचं बुकिंग आधी करावं लागतं टेबलचं, जिथे फोटो काढण्याशिवाय मला त्याचा काहीच उपयोग नव्हता. यांची रिसॉर्टमध्येच कॉम्प्लिमेंटरी अर्धा तासाची बोट राईड सुद्धा होती. तर जे फुकट आहे ते आपण सगळं घेणार आहे, त्यामुळे कॉम्प्लिमेंटरी राईड पण आपण घेणार आहे. बघूयात ती कशी असते राईड. आता फुकट म्हणल्यावर पहिल्या दिवशीच घेतली. याच बॅकवॉटरला अष्टमुडी लेक म्हणतात. त्याचा छान फेरफटका मारला. रॉबर्ट मोना का बोलो सोना आ रहा है. 2-4 फोटो पण काढले, त्यामुळे त्या दिवशीच्या स्टोरीचं आपलं काम झालं. रिसॉर्टमध्येच एकदम झकास इन्फायनाईट पूल होता. आयुष्यात श्रीमंत फील घ्यायचा असेल ना, ते असं बसायचं पाण्याकडे बघत आणि काहीतरी पेय मागवायचं. तर पेय म्हणजे आता आम्ही लिंबू सरबत किंवा असं काहीतरी मागवणार, पण कुठलंही म्हणजे पाणी घ्या तुम्ही आणि पाणी पित पित इकडे बघा पाण्याकडे. लय श्रीमंत झाल्यासारखं वाटेल. आता पुढे जाऊया. लय मोठी प्रॉपर्टी. अरे हो, तुम्हाला रूम दाखवायचीच राहिली नाही का. त्याची बघा एक्साइटमेंट. येस थँक्यू. मोठा बेड आहे आणि अशी प्रशस्त रूम आहे. हाईट पण केवढी आहे रूमची. असं एकदम रॉयल लुक आहे. फ्रूट, हा बा अथंगने दाखवलेले फ्रूट. हे असं फिरतं आणि आणि हे
आणि तू असं करतो सबस्क्राईब बाय बाय. तर आम्ही घेतली होती रॉयल लेक व्ह्यू रूम. यु नो, सॉरी, रूम म्हटल्यावर माझा ऍक्सेंटच चेंज झाला. अरे जबरदस्त, काय व्ह्यू आहे थांगा. संपूर्ण बॅकवॉटर केरळ, नारळाची झाडं. म्हणजे आजपर्यंत इतक्या वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये राहिलोय, पण हा व्ह्यू जबरदस्त आहे. आणि काय फील आहे हे, म्हणजे थाट आहे, थाट. शंभर करायची. येस, टब मध्ये बाथटब मध्ये शंभर करायची. हे खरं गेम चेंजर म्हणावं लागेल. अरे कसलं आहे भारी वॉशरूम. वॉशरूम पण म्हणावं काय याला, राजवाडाच आहे. बाथटब, अथांग, तुझा पूल इथेच आहे आता, तूच वापरणार आहेस तो. आमच्या नशिबात आहे की नाही माहित नाही. लीलामध्ये ब्रेकफास्ट लंच डिनरला टिपिकल 5 स्टार मध्ये असतो ना, तसा स्प्रेड होता. म्हणजे 4-5 प्रकारची सॅलेड, स्टार्टर्स, मेन कोर्स, जो कधी संपतच नाही. आणि आयुष्यभराचे सगळे वाढदिवस एकाच दिवशी साजरे करावेत एवढ्या पेस्ट्र्या. पण या सगळ्यापेक्षाही अर्जुनाचं जसं पोपटाच्या डोळ्यावर लक्ष होतं, तसं माझं लक्ष होतं ओणम स्पेशल सद्यासाठी, म्हणजेच थाळीसाठी. ओणमच्या फुल वाईब्स रंगात होत्या, जल्लोष चालू होता. इथल्या लोकांनी मला सांगितलं की शूर राजा महाबळी याला भगवान विष्णूंनी वामन अवतार घेऊन पाताळात धाडलं होतं. आणि वर्षातून एकदा केरळला पिकं आल्यानंतर मांगल्याचं प्रतीक होऊन भेट द्यायला परवानगी दिली होती. त्यामुळे दरवर्षी महाबळी केरळला येतो आणि तेव्हा ओणम साजरा होतो. म्हणजे अशी आख्यायिका आहे. आमच्या इथे सुद्धा आला होता महाबळी, पण तो पाताळातून नाही तर बाईकवरनं शेजारच्या गल्लीतनं आला होता, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. पारंपरिक वाद्यांचं वादन, भरतनाट्यम, बासरी वादन, सगळ्याचं जोरदार सादरीकरण झालं. इथे थाळीची जय्यत तयारी चालू झाली होती. हे जे समोर दिसतंय ना, ते कुठल्या सिनेमाची क्रेडिट लिस्ट नाहीये भाऊ, तर हे थाळीतले पदार्थ आहेत एवढे, जवळजवळ 50. केळीचं पान सजायला सुरुवात झाली. त्यामध्ये आधी डाळीचा वडा, आल्याचं लोणचं, चिंचेची चटणी, मग लिंबाचं लोणचं, कैरीचं लोणचं, मग कोशिंबीर, ज्याला ते पचडी म्हणतात, तर बिटाची कोशिंबीर, दह्यातली अजून एक पचडी ज्यामध्ये वांगं होतं, मग पापड, मग पायनॅपल पचडी, त्यानंतर दम आलूसारखी बटाट्याची मसाला भाजी, मसाला वांग आणि भाज्या दह्यात घातलेली भाज्यांची पचडी. त्यानंतर दुसऱ्या रांगेमध्ये भाज्या वाढायला सुरुवात झाली. एक खोबऱ्यातली डाळ भाजी, तोंडलीची भाजी, केरळचं प्रसिद्ध अवियल, त्यानंतर केळीच्या शेजारी वाढला गेला शिरा, त्यानंतर भोपळा आणि हरभऱ्याची भाजी, पायनॅपल आणि भोपळ्याची भाजी जी युनिक होती एकदम. त्यावर केरळ स्टाईल भात जो ब्राऊन राईस सारखा असतो आणि त्यावर डाळ. हा राईस, त्यांचं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा फक्त हा दाल राईस खायचा, याच्यानंतर सांबार येणार आहे, 4 प्रकारची पायसम येणार आहेत. पायसम म्हणजे खीर, एक जी आहे ती मिल्क सोबत असेल, एकाचा बेस जो असेल, प्रत्येकाचा बेस वेगवेगळा असेल, एक तांदळाची असेल, एक, आता मला खाल्ल्यावरतीच कळेल, खूप कन्फ्युजन झालंय, खूप पदार्थ आहेत. आणि आनंद चेहऱ्यावरचा तुम्हाला दिसत असेल, म्हणजे शब्द पण इकडे तिकडे होत आहेत. तर मी सांगितलं की आधी पापड याच्यात मोरडायचा असा, आणि ह्याच्यासोबत एक घास खायचा. आणि हा केरळी भात आहे जो जाड असतं, शीत त्याचं थोडासा ब्राऊन असा हा भात असतो. खोबऱ्याची चव, आहा, अतिशय सात्विक. सांगितलं की भाताचा एक एक घास घ्यायचा आणि एकेका भाजीसोबत तो खायचा. त्यामध्ये अननस सुद्धा घातलंय, त्यामध्ये आंबट गोड चव त्या भाजीला येते आणि खोबऱ्याची चव आहे. प्रत्येकामध्ये भरपूर खोबरं आहे. हरभरा आणि भोपळा सुरेख. ही तोंडलीची आहे, आपण जशी तोंडली बनवतो तशीच, त्याला तेंडली म्हणतात. हे हे खोबरं दिसतंय मला, भाजी कुठली माहित नाही. यात डाळ आहे आणि खोबरं आहे, आणि डाळींचा वडा असतो, आधीच वाढून ठेवला त्यामुळे थोडासा गार झालाय. आणि लोणची, मला कायम वाटतं की भाज्या असतातच, पण लोणचं आणि कोशिंबीरची व्हरायटी जेव्हा थाळीमध्ये येते ना, तेव्हा ती थाळी खूप जास्त समृद्ध होते.
प्रचंड चव येते त्याला, कारण यामुळे सजत असते थाळी असं मला वाटतं. हे लोणचं हा 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 मी एक्सप्लेन करू शकत नाही अशीच चव आहे. ह्याच्यात बहुतेक चिंच आहे. चिंच आणि गुळाचं लोणचं आहे. हे लिंबाचं आहे. लिंबाचं आहे हे. कडवटपणा मस्त आलाय लिंबाचा. हे कैरीचं बीट आहे. हा हा अशी जर बिटाची ना मी रोज खाईन, कारण मला बीट अजिबात आवडत नाही. पण ही बिटाची कोशिंबीर जबरदस्त आहे. पचडी पचडी म्हणतात ते. याच्यामध्ये परत फळभाजी ह्याच्यामध्ये सुद्धा कोशिंबिरीमध्ये ही पायनॅपल आहे. थोडस हलकस परत खोबरं सुद्धा आहे. ह्यात केळं आहे. पण केळीची कोशिंबीर आपण करतो बरं, महाराष्ट्रामध्ये सुद्धा होते. अरे काय खाऊ आणि काय नको झालंय. मिक्स भाजी आहे गेस. बटाटा आणि हा सुद्धा बटाट्याचेच दोन प्रकार, त्याच्या ग्रेव्ही वेगवेगळ्या आहेत. ही थोडी स्पायसी आहे, त्यातल्या त्यात स्पायसी असणारी डिश. आणि ही पण आहे प्रत्येक घास भाजीसोबत. हा म्हणून सांबार येणार आहे. मी 4 वेळा भात घेणार आहे. हा संपून मी 4 वेळा घेणार आहे. आणि हा शिरा. काय शिरा आहे अरे तो, विरघळतोय तो ना. म्हणजे केळं जेव्हा पायसम देणार आहेत ते केळं त्यामध्ये चुरडून खायचं. रोज का नाही मिळत हे, एवढं लांब यायला लागतं त्यासाठी. प्लीज मुंबई किंवा पुण्यामध्ये असेल इतकी ऑथेंटिक ओणम थाळी मला सांगा. मी मेस लावायला तयार आहे, मी डबा लावायला तयार आहे. जबरदस्त आहे. आता थोडं खातो नंतर बाकी बोलूयात. मला ज्या ज्या गोष्टी पायनॅपल टाकलेल्या आहेत ना, कारण इथे केरळचं पायनॅपल इतकं गोड आहे, इतकं गोड अननस. त्यामुळे अननसाचं लोणचं, अननसाच्या भाजीमध्ये पण थोडंफार कुठच्या भाज्यांमध्ये पण थोडं थोडं अननस टाकलेलं आहे. त्यानं त्या भाजीला गोड करून टाकलेलं आहे. मध्येच तिखट आंबट लागणारी भाजी अतिशय गोड लागते. त्यामुळे सगळं अतिशय चविष्ट आहे. ओके, 2 प्रकारची पायसम आलेली आहेत. एक आहे शेवया आणि साबुदाण्याची खीर आहे आणि ही गुळाची आहे. आय गेस हे पूर्ण गुळाचा बेस आहे म्हणून ब्राऊन आहे हे पायसम. हा आणि याच्यामध्ये याला म्हणतात आडा पायसम. हे जे गुळाचं आहे ते, ह्या तांदूळाचे पापड असतात ना ते वाळत टाकलेले, ते मऊ करून वापरतात पायसम मध्ये. गुळाची चव. सॉरी, ताटामध्ये सगळा राडा होतो, सगळं तिथेच. मग नंतर सगळंच भारी लागायला लागतं. कुठली गोष्ट मिक्स करून खा. जे काय लागतंय पायसम, आडा पायसम खासियत 1 नंबर. आणि हे आहे, ज्याचं नाव मला आठवत नाही, पण शेवया आणि साबुदाणा आहे याच्यामध्ये. हे कमी गोड केलं तरी छान लागतं. हा काय एकच पोट काय, मला असं प्रश्न पडतो. म्हणजे इतकं अजून खावंसं वाटतंय आणि खाणार आहे, भरपूर खाणार आहे. अजून 2 पायसम यायचे आहेत. येस, तर आता 4थ्या प्रकारचं पायसम आलंय. बाय द वे, हे एक जे ना, हे पायसम मी ट्राय तुमच्यासमोर नाही केलं, पण ह्याला पूर्णाचा बेस आहे या पायसमला. हे 3रं होतं आणि हे 4थं आहे. आणि त्यासोबत त्यांनी पुरणपोळी पण दिली आहे. म्हणजे आता काका म्हणले जे व्हायचं ते एका दिवसात, जे व्हायचं ते होऊन जाऊ दे. जे एवढ्या गोष्टी खातोय, पण खूप मजा येते, कल्ला येतं. पुरणपोळीबद्दल फार अपेक्षा करण्यात अर्थ नाही, कारण ती एक जनरल एक गोड पदार्थ वाढवावा म्हणून सुद्धा आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की ती खिरीसोबत खायची. यात पण तांदळाचीच खीर आहे ही, पण बासुंदी टाईप केली त्यानं. आठवून केली आहे. अरे काय लागतंय राव हे खिरीसोबत, जबरदस्त लागतंय. मला कायम ना ज्या पदार्थाचा उगम आहे तिथे जाऊन तो पदार्थ खायला आवडतो. म्हणजे मुंबईत आणि पुण्यात काय केरळी थाळी खायची आहे, ॲक्च्युली ओणममध्ये जाऊन, केरळमध्ये जाऊन ती थाळी खायची, गुजरातमध्ये जाऊन गुजराती थाळी खायची, तर गंमत आहे असं मला वाटतं. तर तुम्हाला खऱ्या अर्थाने त्याची ऑथेंटिसिटी आहे ती समजते उगम समजल्यावरती. म्हणजे थेट दावणगिरीला जाऊन आपण दावणगिरी बेंडा डोसा खाल्ला होता, मग तुमचा स्टँडर्ड सेट होता की म्हणजे काय कशाला म्हणतात, ओजी जे म्हणतो ना आपण, ओजी काय ओजी आहे ते तुम्हाला समजतं. तर केरळला येऊन ओणमच्या दिवशी ओणमची थाळी खातोय, मी खूप कृतज्ञ आहे. आपली संस्कृती, आपली लोक, आपले सगळे राज्य, आपल्या वेगवेगळ्या संस्कृती, प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती,
खूप छान वाटतंय, मला खूप मस्त वाटतंय. वा वा वा, खरंच म्हणजे मी म्हणेन की एकदा ओणमला येऊन आनंद घ्याच, म्हणजे खास त्यावेळेस प्लॅन करून या. आणि ही जी साध्य आहे प्रचंड आवडलेली आहे. याला साध्य असं म्हणतात ते थाळीला. एका घासात 1200 ते 1500 किलोमीटरचा प्रवास वसूल. आता या सगळ्याचे पैसे किती? तर हो, लीलाची आमची रूम ज्यामध्ये ब्रेकफास्ट आणि डिनर इन्क्लूड होता, ती आम्हाला मिळाली 13,000 रुपये एका दिवसाचे. बरं, स्वस्तात मिळाली. सीझनमध्ये 16,000 पर्यंत ही रूम जाते, आम्हाला ऑफरमध्ये मिळाली. आणि ओणमच्या जेवणाचे होते पर हेड 1700 रुपये. हो, खूप महाग आहे, पण 5 स्टार प्रॉपर्टी, बाकी ऍक्टिव्हिटीज ओणमच्या म्हणून महाग होतं. पण केरळमध्ये एवढ्या व्हरायटीजची ओणम थाळी साधारण 500 ते 600 रुपयांना तुम्हाला मिळू शकते अनलिमिटेड. आपण केरळचे बाकी भाग पण घेऊन येणार आहोत, त्यामुळे बुधवार आणि रविवार अजिबात चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.